उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनच्या बोधचिन्ह व संकेतस्थळाच्या अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले ज्यांना महाराष्ट्राचा वटवृक्ष म्हणावा लागेल, सत्ता कोणाची असो, सत्ता कोणाची असली तरी अख्ख्या महाराष्ट्राला छाया देणारे पक्षी घरटे करून त्या वटवृक्षावर राहतात. काही उडून गेले तरी जागा मोकळी होत नाही. असे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, येथे उपस्थित असलेले माजी केंद्रीय मंत्री माननीय आनंदरावजी अडसूळ, माननीय पद्मश्री पोपटरावजी पवार, डॉक्टर सुधीरजी तांबे, माजी आमदार आमचे मित्र अशोकराव धात्रक, माननीय अरुण पाटील कडू, माननीय बापूसाहेब पठारे, माननीय शिवा अडसूळजी, बँकेचे उपाध्यक्ष माननीय भास्कररावजी कवाद, त्यांचे सर्व संचालक मंडळ, या फाउंडेशनचे संस्थापक म्हणून आणि जिचं नेतृत्व खाली हे फाउंडेशन चालणार आहे असे गीताताई शेळके, उपस्थित असलेली सर्व मान्यवर, सर्व बंधू आणि भगिनी, उदय गुलाबरावजी शेळके फाउंडेशनचं बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचं अनावरण सोहळा येथे संपन्न झालेला आहे. आणि या निमित्तानं एकंदर गुलाबरावजींच्या कार्याचा उल्लेख, उदयजींच्या कार्याचा उल्लेख आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुद्धा कार्यक्रम होतो आहे. खरं म्हणजे नगर जिल्हा दुष्काळी, त्यामध्ये पारनेर तर प्रामुख्यानं भाग आहे. त्या दुष्काळी भागातून मोठ्या संख्येनं रोजगारासाठी म्हणून लोक मुंबईला आले. त्यामध्ये आदरणीय गुलाबरावजींचा समावेश होता. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी सुरुवात केली, परंतु त्यांच्यामध्ये असलेली उपजतच एक बुद्धिमत्ता आणि कार्यकौशल्य याच्यामुळं त्यांनी पारनेर आणि नगर जिल्ह्यातली आपली माणसं जवळ केली, संघटन स्थापन केलं, एका बँकेची स्थापना केली आणि जो जो दुष्काळी भागातून येतो त्याला आधार देण्याचं काम, त्याचं जीवन उभं करण्याचं काम, त्यांचा संसार उभं करण्याचं काम त्यांनी केलं. खऱ्या अर्थानं एक कृतिशील असं व्यक्तिमत्व. का जीवनामध्ये काय ठसा उमटवला तुम्ही फार मोठे झाले, मोठं नाव आहे, नुसतं नाव मोठं असून चालत नाही, तर तुम्ही अनेकांच्या जीवनामध्ये आधार निर्माण केला, ते जीवन उभं केलं, त्यांचे कुटुंब उभे केले. हे सगळ्यात महत्वाचा ठसा गुलाबरावजींनी उमटवलेला आपल्या सगळ्यांना दिसतो. ते सॉलिसिटर होते, फर्म चालवायचे अत्यंत सुंदर पद्धतीनं, कायद्याचा अभ्यास होता, बँकिंगचा खूप अभ्यास, आणि त्यामुळेच आजही झिरो एनपीए ही काही गंमत नाही. बँकिंग चालवणाऱ्याला अजिबात, आणि सहकारातल्या बँकिंगला तर बिलकुल नाही. ते त्यांनी दाखवलं. आणि खरं म्हणजे आम्ही त्यांचा 12 जानेवारी 2016ला एक मोठा सन्मान केला. मला नीट आठवत नाही, पण राजस्थानचे मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी गहलोतजी होते आणि त्यावेळेस आणि सर्व उपस्थितीमध्ये केला. आणि त्यांना आम्ही तिथे पुरस्कार तीर्थरूप भाऊसाहेबांच्या नावाचा दिला. आणि आम्ही असं म्हटलं की सहकारात आम्ही ठीक आहोत, परंतु बँकिंग आणि सहकाराच्या मार्गदर्शन तुमचं घेणं आम्हाला सुद्धा आवश्यक वाटतं, इतका बारकावे तुमच्याजवळ आहेत. आणि त्या दृष्टीने बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्ही आम्हाला दिशा द्यावी, मार्गदर्शन करावं, हा आग्रह त्यांनी केला. निवळ आम्हाला नाही तर मार्गदर्शन बँकिंगच्या क्षेत्रातलं तुम्ही महाराष्ट्राला करावं, तुम्हाला महाराष्ट्रातल्या बँकिंगचं नेतृत्व करण्याची ताकद, क्षमता तुमची आहे, हे त्यावेळेस आम्ही सांगितलं. मला आठवतं खरं त्यांचं जाणं दुर्दैवी होतं.
खूप लवकर होतं. काळाचा घाला होता, ते गेले. परंतु उदयच्या निमित्तानं एक वारसा ठेवून गेले आणि तो सुद्धा विधी क्षेत्रातलं ज्ञान आणि बँकिंग क्षेत्रातलं ज्ञान अत्यंत कौतुकास्पद. त्यांनी आपली ही बँक तर चांगली चालवलीच, परंतु एक संधी म्हणजे अशी आम्ही अहमदनगर जिल्हा बँक सहकारातली बँक आहे, मोठी बँक आहे, 10,000 कोटीच्या ठेवी तिथे आहेत, खूप मोठे साखर कारखानदारी सहकाराला आधार देणारी ती बँक आहे. पण सहकारातली राजकारण म्हटलं तर तिथं आपोआपच ते येतं, कारण जिल्ह्याची ती बँक आहे. अशा बँकेमध्ये एक शिस्त लावण्याची वेळ होती आणि आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं का उदयजी तुम्ही आता या बँकेचे चेअरमन व्हा. आणि आम्ही सगळ्यांनी संमती याकरता दिली की ती काळाची आमची गरज होती, काळाची गरज होती आमच्याकरता. तुम्हाला नाही म्हणायला सोपं आहे बँकेच्या एखाद्या कर्जदाराला, तिथे जिल्ह्याच्या पातळीला अवघड आहे, कारण सगळेच तगडे आहेत, सगळ्याचा कारखाना आहे, मोठा माणूस आहे, कारखान्यावर आमदारकी बरोबर असतात बऱ्याच वेळा. अशा व्यक्तीला नाही म्हणायचं ही काय सोपी गोष्ट आहे का? पण अशा व्यक्तीला सुद्धा त्यांच्या त्रुटी दाखवून देणं, दोष दाखवून देणं आणि प्रसंगी नाही म्हणण्याची क्षमता ठेवणारे उदय शेळके होते, तुम्हाला सांगतो. अशी स्थिती असायची की ज्यावेळेस पुढे बसायचं त्या कारखानदार चेअरमन स्वतः जायचे किंवा आमदार जायचे बसायचे तर सांगावं लागायचं बाकीचे जरा बाहेर जा बरं. कारण मग एकदा सुरू झाला पट्टा आणि सगळ्या बोट ठेवून येतं ही चुकतंय, तिथं ते चुकतंय, तुमचं हे चुकलंय, तुमचं हे चुकलंय, ही तुम्ही वसुली दिली नाही, या पद्धतीनं तुमचं चुकीचं आहे. अख्खं ऑडिट त्या कारखान्याचं दाखवून देण्याचं काम ऑडिट रिपोर्ट न पाहता ही क्षमता ठेवणार होते, कारण त्यांच्याजवळ होतच ती क्षमता. खरं म्हणजे त्यांचं जाणं तुमच्या सगळ्यांकरता खूप नुकसान झालं हे मला कळतं, खूप मोठी पोकळी निर्माण झाली हे मला कळतं. परंतु ती तुमच्याकरता निवड नाही तर आमच्या नगर जिल्ह्यातल्या आमच्याकरता सुद्धा तिथे मोठा प्रश्न निर्माण झालेला आज ही वस्तुस्थिती तुम्हाला या निमित्तानं सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.